नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होणार आहे, अधिकृतपणे होणार आहे. सो ती एंट्री कोणाच्या माध्यमातून होणार आहे, कशा पद्धतीनं होणार आहे हे सांगण्याच्या आधी ह्या सगळ्या प्रकरणात ते नव्याने खुलासे होत असताना एक महिला अधिकारी आहे, त्या महिला अधिकाऱ्याचे या खरातसोबतचे संबंध हे खूपच अधिक जवळीकीचे होते असं आता पोलीस तपासामध्ये दिसून आले. खास करून ही महिला अधिकारी ही खरातच्या बंगल्यावरती दर 3-4 दिवसाला मुक्कामी असायच्या आणि त्या महिला अधिकाऱ्यानं खरात ह्याचे पैसे हे स्वतःच्या बुद्धिकौशल्याने वेगवेगळ्या ठिकाणी वळते केले असावेत असा अंदाज आहे. ही महिला अधिकारी ही कदाचित या प्रकरणातली खरात कुटुंबीय सोडून दुसरी अटक होणारी महत्त्वाची व्यक्ती बनू शकते. ईडीचे इथे एंट्री व्हायच्या आधी, म्हणजे त्याचा तपशील का आणि कशा पद्धतीने येतो आहे ते सांगण्याच्या आधी, पुण्यामध्ये CA पोपळेंनी त्याच्या घरामध्ये जी 10 दिवसाची पूजा घातली होती ती सुद्धा आता SITच्या रडारवरती आल्याचं दिसतं. या पूजेला जे संत महात्मे होते त्याच्याबरोबरच या पूजेसाठी उपस्थित राहण्यासाठी पुण्यातली हुजहू मंडळी त्या सोहळ्याला उपस्थित होते. त्याचबरोबर ज्यांची आयुर्वेदिक वस्तू विकण्याची भारतभरामध्ये आउटलेट्स आहेत असे एक योगगुरू ते सुद्धा या पूजा सोहळ्याला उपस्थित होते. त्याचबरोबर खरात आणि त्याच्या कंपनी त्या पूजेच्या सोहळ्याला उपस्थिती लावल्याचं दिसतं आहे. हे प्रकरण इतकं साधं नसून दिल्लीमध्ये कुणीतरी एक महाराष्ट्रीयन हॉलमार्कचा सोन्याच्या धंद्यासाठी, म्हणजे हॉलमार्क मार्किंग करणारा एक मराठी गृहस्थ आहे, त्याची पण फॅक्टरी, त्याचा पण व्यवहार हा पोलिसांच्या रडारवरती आहे. असा संशय आहे की हे जे CA गृहस्थ आहेत की ज्यांनी पुण्यामध्ये 100 कोटी रुपयाची काय प्रॉपर्टी खरेदी केली, प्रत्यक्षात त्याचं मूल्य फारच कमी दाखवलं, तर यांच्या सल्ल्यानं दुबईतनं हा पैसा वेगळ्या ठिकाणी वळवला गेला असावा. आणि मी म्हटलं की खरातच्या मनामध्ये जी विकृती होती की मी उच्चकुलीन, श्रीमंत, राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या किंवा त्या ज्या स्वतः महिला अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर लैंगिक विकृत स्वरूपाचं कृत्य करतो आहे, तर त्याच्या मनामध्ये एक प्रकारची समाधानाची भावना होती. ही जरी भावना असली तरी मुख्यत्वे ह्या लैंगिक कृत्याबरोबरच त्याचा मुख्य धंदा हा काळे पैसे पांढरे करण्याचाच होता. हे आता हळूहळू सिद्ध होत चालले, जसं आता मी तुम्हाला तपशील सांगेल. पण आणखीन एक मला माहिती कळाली आणि ती जास्त धक्कादायक आहे की हे जे व्हिडिओ महाराष्ट्रांनी त्यातले काही बघितलेच आहेत आणि जे पोलीस तपासाचा भाग झाले त्याच्याशिवाय 2 ठिकाणी आणखी कॅमेरे होते. एक कॅमेरा हा त्यांनी त्याचं जे मंदिर आहे त्या मंदिरातल्या गर्भगृहामध्ये लावला होता आणि दुसरा कॅमेरा हा त्याच्या बंगल्यामध्ये होते. त्यामुळं त्या बंगल्यातले फुटेज आणि त्या मंदिरातल्या गर्भगृहातले फुटेज हे आणखी महाराष्ट्राला काय दाखवतात ह्याबद्दलच आता बरंचसं चर्चा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वदंत आहेत. पण मला त्या तपशिलात जायचं नाही आहे. ईडीची ह्या प्रकरणामध्ये जे एंट्री होते आहे त्याचं मुख्य कारण असं दिसतं आहे की वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये मिळून, म्हणजे आता त्यात विदर्भातली जी एक अत्यंत प्रसिद्ध असलेली ज्याच्या नावामागे अर्बन असा शब्द आहे ती पण पतसंस्था ह्या सगळ्या व्यवहारामध्ये आता पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी येऊ शकते. कारण कमी पैसे देऊन आमची जमीन हडपल्याचा जो गुन्हा अहिल्यानगरमध्ये दाखल झाला आहे त्या प्रकरणाच्या तपासामध्ये समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्था ह्या पतसंस्थांच्या संदर्भातल्या काही गोष्टी तर महाराष्ट्राला आता समोर आल्यात. या 2 पतसंस्थांमध्ये मिळून जवळपास 100 कोटी रुपयाचे व्यवहार झाल्याचं दिसतं. बरं, या पतसंस्थांमध्ये आता मला कोणाचं स्पेसिफिक नाव घ्यायचं नाही कारण लाख सभासद असलेल्या ह्या पतसंस्था आहेत. 40-40 वर्षापासून समतासारखी पतसंस्था तिथे काम करते आहे. पण असं दिसतं आहे आणि जो पोलीस तपासामध्ये कदाचित फोर्जरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो तो भाग असा आहे की या पतसंस्थांमध्ये ही जी बँक खाती उघडली गेली, जवळपास 132 बँक खाती आहेत,
ती बँक खाती उघडत असताना ह्या गृहस्थानं त्याच्याकडं येणारे जे भाविक होते त्यांचं आधार कार्ड आणि काही जणांचं पॅन कार्ड घेतलं आणि ते पॅन कार्ड यांनी सदग्रस्त हा तर चुकीचा शब्द आहे त्याच्यासाठी, तर या भोंदूनं हे पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरून या पतसंस्थामध्ये खाती उघडली आणि त्या खात्याच्या माध्यमातून जवळपास 100 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. पण ते ट्रान्झॅक्शन कसं आहे, तर हा भोंदू त्याच्याकडं जे काही रोखीचे पैसे यायचे, तर रोखीचे पैसे तुम्हाला माहिती आहे की नोटाबंदी झाल्यापासून आणि आधीसुद्धा खरं तर तो नियम होता, पण नोटाबंदी झाल्यापासून 2,000 रुपयापेक्षा अधिकचे रोखीचे व्यवहार तुम्ही करू शकत नाही. पण हा भोंदू त्याच्याकडं आलेल्या भक्ताकडनं रोखीचे पैसे घ्यायचा, ते पैसे पतसंस्थामध्ये पाठवले जायचे आणि पतसंस्थाचे जे संबंधित शाखांचे जे कॅशियर किंवा शाखा व्यवस्थापक आहेत, ते शाखा व्यवस्थापक कॅल्क्युलेटर घेऊन हे ते आलेले पैसे त्याच्या प्रत्येक खात्यामध्ये समसमान असे डिपॉझिट करायचे. समजा 10 लाख आहेत, तर 10 लाख रुपये, तो 10 खाते असतील त्याचे, तर त्या 10 खात्यामध्ये ते 1-1 लाख रुपये एकाच दिवशी वळती केले जायचे. आणि ज्या महिला अधिकाऱ्याचा मी संदर्भ दिला आहे, त्या एकमेव वगळता जी काही खाती काढली गेलीत बँकामध्ये, त्याच्या KYCसाठी जो खातेदार आहे तो उपस्थितच नाही आहे. उलट या भोंदूनं आणि या महिला अधिकाऱ्यानं त्या खात्याच्या ते खाती काढण्यासाठी जी काही कागदपत्र दिली त्याच्यावरती या खातेदारांच्या बनावट सह्या केल्या असं आता दिसतंय. आणि त्यामुळं पतसंस्था पण अडचणीत येऊ शकतात, कारण जर अशा पद्धतीनं खातेदारांची सही नाही आहे, तो खातेदार समोर उपस्थित नाही आहे किंवा एकाच वेळेला एकाच दिवशी वेगळ्या खात्यामध्ये असे पैसे टाकले गेलेत, तर याचा अर्थ असा की ह्या सगळ्या याच्यामध्ये किमान त्या शाखाचे जे शाखा व्यवस्थापक आहेत त्यांनी तरी कानाडोळा केला आहे किंवा पतसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे येतात तर येऊ दे अशा पद्धतीनं विचार करून त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. जे काय असेल ते, पण आता त्याच्यामुळं अडचण अशी झाली आहे की त्या पोपळे CA पासून ते ह्या पतसंस्थांतल्या व्यवहारापर्यंत अनेक ठिकाणी आता पोलिसांना असं वाटतं आहे की मनी लॉन्ड्रिंग झालं आहे आणि त्यामुळं अधिकृतपणे या प्रकरणामध्ये PMLA अंतर्गत किंवा आधी ICR इथं रजिस्टर्ड झालेलं आहे, तर त्या अंतर्गत EDला पोलीस महाराष्ट्र गृह विभागाकडनं अधिकृतपणे विनंती केली जाणार आहे, म्हणजे जे कोणी पोलीस अधिकारी करणार आहेत, की ह्या प्रकरणामध्ये ED मार्फत चौकशी झाली पाहिजे. हीच आजची दिवसभरातली ब्रेकिंग आहे की अशोक खरात प्रकरणामध्ये EDची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. तसं अधिकृत पत्र हे EDला लवकरच जाईल आणि त्या दृष्टीनं पोलिसांनी आपला प्रिपरेशन नोट बनवली आहे आणि मग या सगळ्या व्यवहारातले अनेक जे धागेदोरे आहेत ते उकलण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्याला प्रतीक्षा आहे की जे राजकीय नेते, जे अधिकारी आणि जे कोणी अशी मंडळी ज्यांच्याकडे खूप सारा रोख पैसा होता, जो या भोंदूच्या माध्यमातनं आपला काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत होते, ते आता सगळे अडचणीत येतील. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे की जे तुम्हाला पोलीस तपासावरती कुठेही परिणाम करणार नाही आहे, पण जे काही घडतं आहे ते किती भेसूर आहे ते चित्र तुम्हाला दाखवावं. थांबूया.